रामकृष्ण हरी. आज आपण बनवतोय पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक. बघा आपण काय घेतले त्यासाठी. हे 2 वाटी खोबरं आहे बरं का, ओलं खोबरं खाऊन घेतलेलं खोबरं आहे. ही 1 वाटी गूळ, छान असं बारीक गूळ आहे. ही सुंठ वेलचीची पावडर आणि हे ड्रायफ्रूट. चला आपण आता हे सारण बनवून घेऊ. अगोदर आपली कढई तापली आहे, आपण आता हे तूप टाकून घेऊ आणि आपलं जे ओलं खोबरं आहे ते छान असं कोरडं होईपर्यंत फ्राय करून घेऊ. 2 वाटी खोबरं आहे आपलं. आपण त्यासाठी 1 वाटी गूळ वापरलाय. हे बघा, हे आलं आपलं खोबरं. बघा आपण गॅस कमी केलाय. यात आपला आता हा आला गूळ. गूळ घरीच गुळाची भेली होती, तो मी मस्त असा किसून घेतलाय बारीक असा. तो आता बघा यात छान असं मेल्ट करून घेऊ. हे बघा 1 ते 7 ते 8 मिनिट लागतं बरं का गूळ टाकल्याच्या नंतर कमी गॅसवर असं करायला. छान असं एकजीव करून घ्यायचं आणि आपल्याला जास्त फ्राय पण नाही करायचं, कारण त्यातला जास्त ओलावा तुटला तर ते आपलं सारण कडक होईल असं. आणि ओलसर पण नाही ठेवायचं, कारण आपले मोदक बनवायला महत्वाचं म्हटलं तर सारणच खूप महत्वाचं असतं बघा. आणि ते कसं बनणार आहे याची मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. अगदी कमी गॅसवर मी आता हे पूर्ण एकजीव करून घेते. बघा आपलं सारण होत आलंय. आपण आता ड्रायफ्रूट टाकणार आहे बरं का. ड्रायफ्रूट अगदी ऑप्शनला असतात, असेल तर ठीक, नसेल तरी चालून जातं, पण आपल्याकडे आहे. हे आले आपले ड्रायफ्रूट. ही आपली सुंठ वेलचीची पावडर. सुंठ वेलचीच्या पावडरनी खूप छान टेस्ट अशी ना, एकदम छान टेस्ट येते बरं का. आणि कोणताही गोड पदार्थ म्हटलं की तुम्हाला एक ट्रिक सांगते मी. कोणताही गोड पदार्थ असो त्यात अगदी चिमूटभर असं मीठ टाकायचं, खूप सुंदर टेस्ट येते हो त्याने. बघा आपण टाकू आता 1 चिमूटभर मीठ बरं का. हे आलं आपलं 1 चिमूट मीठ. आपलं सारण आता चेक करायचंय व्यवस्थित. ओलं पण नाहीये जास्त, सुकं पण नाहीये, असं कोरडं पण नाहीये. बघा आपण झालंय आपलं सारण. आता गॅस बंद करू आणि कडक न होण्यासाठी काय करणार आहे आपण, सारण जरी झाल्याच्या नंतर कढईत आपण आता उकड बनवतोय त्यासाठी आलं हे आपलं 1 वाटी पाणी. ही दुसरी वाटी, 2 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध घेणार आहे बरं का आपण. हे बाई आलं आपलं 1 वाटी दूध. दुधाने आपली उकड अशी छान पांढरी शुभ्र आणि मोदक सुद्धा अगदी नरम असे मऊसूत येतात बरं का. आपण यात आता काय टाकणार आहे बघा. मी तूप नाही वापरणार आहे, तुपाने कसं तुपापेक्षा तेल टाकणार आहे. हे आलं आपलं तेल. तुपाने आपले मोदक असे सुटण्याची भीती असते जास्त झालं तर, त्यामुळे आपण तूप नाही टाकले, तेल टाकले. आणि आपली बाहेरची जी पारी आहे, उकड बनवतो आणि पारी बनवतो, ती पारी अशी पानचट नको लागायला म्हणून आपण यात 1 चमचा साखर टाकणार आहे. ही आली आपली, ही बघा साखर. याने पारीला असं टेस्ट खूप छान येते बरं का पारीची. 1 चमचा साखर. आणि आता हे आपण छान उकळवून घेऊ. बघा आपलं पाणी उकळले. मी 3 वाटी म्हणजे 2 वाटी पाणी 1 वाटी दूध घेतलं. आता इथं 3 वाटी पीठ काढलंय आणि बघा त्या पिठातच मी थोडं मीठ टाकून घेतलंय, पाण्यात टाकलं नाही बरं का. आता आपण हे यात टाकून घेऊ. इथली ही प्रोसेस खूप महत्वाची असते बरं का. हे अगदी पटापट करून घ्यायचं. उकड काढायची म्हटलं तर हे खूप महत्वाचं आहे.
आणि हे बघा सारखं अगदी एकसारखं एकच डायरेक्शननी पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे आपण. उकड झाल्याच्या नंतर आपण बंद गॅसवर हे असंच झाकून ठेवलं होतं. तर बघा आपण आता ते काढून घेऊ. हे बघा छान झाली आपली उकड. आपण आता ही परातीत काढून घेऊ. आणि हो, एक खूप महत्वाची ट्रिक आहे बरं का, जेव्हा आपली उकड होते त्याच्यानंतर गॅस बंद करून आणि तशीच अगदी 10 मिनिटं शांत अशी होऊ द्यायची. बघा लगेच आपली पीठ लगेच ओळतंय बघा. आपण आता हे परातीत काढून घेऊ. बघा आपली उकड आपण परातीत काढली, पण खूप गरम आहे बरं का ती. आता ते आपण हाताने नाही होणार, याने मॅशरनीच करून घेऊ. अशी करून घेऊ अगदी छान असं पीठ. आणि हो, गरम गरमच करायचं बरं का हे पीठ. असं अगदी छान असं रगडून घ्यावं लागतं. ही खूप मोठी मेहनत आहे, खूप महत्वाची ट्रिक आहे. हेच खूप महत्वाचं आहे. यानेच असं हे बघा हे छान असं गरम गरम आहे. आता हे करून घेते, एकदम मस्त असं रगडून घेते पीठ. बघा आपले उकडचं पीठ किती छान मळून झालंय बघा. मी इतकं छान झालंय ना. आता उकड चांगली आली की पीठ बरोबर चांगलं होतंय बघा. कसला ओला हात घ्यावा लागला नाही की काहीच नाही. छान झाली आपली उकड. आता हे मळून मी असं ठेवते आणि एक 10 मिनिटं त्याला झाकून ठेवणार आहे बरं का. हे बघा असं रेस्ट होऊ देते त्याला 10 मिनिटं. आपले 10 मिनिटं झाले. आपण बघू आता हे पिठाचं काढून घेऊ. हे बघा छान असं फुलल्यासारखं वाटलं. अजूनही पीठ गरम आहे बरं का. आपण आता काय करणार आहे, अर्ध पीठ पाहिजे ना लगेच, तर अर्ध पीठ अगोदर करून घेऊ, दोघांचं अर्ध अर्ध. आणि हे अर्ध आहे हे छान असं झाकून ठेवू बरं का. झाकून ठेवलं ना अगदी छान मऊसूत राहतं हे पीठ. कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवू. आणि हे परत एकदा असं खूप असं रगडून घेऊ एकदम छान असं. हे बघा खूप अगदी असं पेड्यासारखं नरम सूत झालंय हे पीठ आपलं. बघा आपल्याला नरम सूत पीठ पाहिजे असेल, उकड पाहिजे असेल, तर त्या उकडमध्ये दूध वापरायचं. आणि अजून एक सांगते तुम्हाला, तांदूळ वापरताना शक्यतो इंद्रायणी तांदूळ वापरायचा. बासमती तांदूळ किंवा इंद्रायणी तांदूळ, त्याच्याने खूप छान आपलं उकड येते. बघा आपलं हे झालंय. आता असं करून आपण असं पेढ इतका एवढा सारखा असा, हे बघा असा एवढा असा काढून घेऊ गोळा. हातावर घेतल्यावर सुद्धा खूप मळून घ्यायचं बरं का. आपल्याकडे आता कोरडी पिठी बघा, आपण कोरडी पिठी लावणार आहे थोडी हातांना बोटांना. आपला हा गोळा तयार झालाय. आता हे दोघं बोटांना आपण कोरडी पिठी लावून घेतली. आणि अशी पारी अशी बनवायची बरं का, अलगत अशी करत 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 अशी छान हळू अशी अगोदर हळूच प्रेस करायचं. आणि हे बघा पटापट पटापट होतंय असं. पूर्ण अशी पारी बनवून घ्यायची. बघा किती सुंदर पारी होती आपली. पिठी चांगली बनल्या गेली ना, उकड बनल्याच्या नंतर पारी बनवायला किंवा मोदक बनवायला वेळ नाही लागत. आणि अर्थात वेळ तर लागतोच बा. हा व्हिडिओ पण खूप मोठा झालाय आपला, पण आता नावीलाज आहे, पूर्ण डिटेल दाखवायची सांगायची म्हटल्यावर तर व्हिडिओ मोठा होणारच आहे. बघा आपली पारी किती छान झाली आहे. आता आपण यात सारण भरायचे. अगोदर काय करायचं, हे बघ ह्या पिठात परत थोडं पीठ बुडवून, आणि तुम्हाला दाखवते मी, हे एक बोट असं मध्ये ठेवायचं आणि ही चिमटी लावून घ्यायची. अशी चिमटून घ्यायचं. बघा अशा कळ्या पडता बघा, किती सुंदर कळ्या पडताय बघा. आणि होता होईल तेवढ्या कळ्या पूर्ण अशा अखंड कळी यायला पाहिजे. मोठी कळी आली तर आपला मोदक खूप छान बनतो. हे बघ
आणि जास्त कळ्या पडल्या तर मोदक पण दिसायलाही सुंदर दिसतो बरं का. हे बघा, बघा किती सुंदर झालाय बघा आपला मोदक. आता आपण यात सारण भरून घेऊ. हे बघा, बघा आता पूर्ण असं करून आपण जेव्हा बंद करतो तेव्हा एकच डायरेक्शनने असं फिरवायचं बरं का, जेणेकरून आपल्या कळ्या झाकल्या नाही गेल्या पाहिजे, मोडल्या नाही गेल्या पाहिजे. हे बघा किती किती सुंदर मोदक बनतोय बघा आपला. झाला आपला मोदक, बघा किती सुंदर मोदक झालाय. आता सगळे मोदक असे मी बनवून घेते, नंतर तुम्हाला दाखवते वाफवायचं. आपले मोदक बनवून झाले बरं का. हे असे बनवले मोदक. आता आपण आहे ना आंधण ठेवलंय. हे आपण लावले केळीचे पानं. आता त्यात खाली पाणी टाकलंय आणि आपण आता मोदक ठेवताना एक ट्रिक सांगते तुम्हाला मी. हे बघा, असं मोदक घेऊन पाण्याच्या वाटीत असं बुडवून आणि नंतर ठेवायचे बरं का. डायरेक्टली मोदक ठेवायचे नाही. डायरेक्ट ठेवले तर ते आपल्याला चिटकता खाली, त्यामुळे डायरेक्ट नाही ठेवायचे. आपण पाण्यात असं डीप करून आणि असं ठेवायचं मोदक. आणि ठेवताना पण पूर्ण असं गर्दी करून नाही ठेवायचे, थोडे जागा ठेवायची, म्हणजे गॅप ठेवायचं जरा मध्ये. बघा पूर्ण मोदक मी असे लावून घेते. आता बघा आपण वाफ भरायला हे छान असे मोदक लावले. आता आपण हे झाकण लावून देऊ आणि झाकण लावल्याच्या नंतर आपण फक्त 7 ते 8 मिनिटं कुकर ठेवणार आहे बरं का. 1 मिनिटं मोठा गॅस ठेवू आणि नंतरचे 5 मिनिटं मीडियम गॅस ठेवू. किती मिनिटं बघू आपण. आता आहे ना काढू बरं का. 8 मिनिटं झाले. झाले बघा आपले छान असे मोदक झाले. आपण आता गॅस बंद करून आणि हे थोडे असेच 2 मिनिटं राहू देऊ आणि नंतर काढून घेऊ. बघा आपले मोदक बनवून झाले. मी आज काय केलं, कमी वेळ होता त्यामुळे मी साच्याने मोदक बनवले बरं का. आणि हे मोदक मांडताना असं पाण्यात डीप करून आणि मग नंतरच बघा झालंय आपले मोदक किती छान झालेत. सगळे अगदी एकसारखे आलेत. आता मी तुम्हाला एक ना मोदक फोडून दाखवते बरं का, कसं झालंय. अगदी मऊसूत छान असे नरम नरम. हे बघा किती सुंदर झालंय आपले मोदक. बघा तुम्ही पण असे मोदक नक्की बनवा, खा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि एक सबस्क्राईब नक्की करा बरं का.